नमस्कार, मी अजय वानखडे एक बँकिंगचं आणि फोटोग्राफीचं काम करतो आणि रात्री 9च्या दरम्यान मी माझा स्टुडिओ बंद करून घरी चाललो होतो. तर मधातच मला अंबिकानगरमधून दळण घ्यायचं होतं म्हणून मी तिकडं गेलो आणि तिकडं जात असताना मी तिथून दळण घेतलं आणि माझ्याजवळ जे माझ्या कॅमेऱ्याची आणि पैशाची जे माझे लॅपटॉप सगळे जे वस्तू होत्या त्याची बॅग होती आणि दळण ठेवून मी बॅगवर ठेवलं आणि माझा मुलगा, मी, माझी पत्नी आम्ही घराकडे निघालो. पण मधातच आप्पास्वामी वेल्डिंगजवळ थोडं चिखल आहे आणि त्या चिखलजवळ आमचं लक्ष नसताना ते बॅग तिथं आमची पडली आणि आम्ही घरी गेलो. LG पार्कच्या मागे आमचं घर आहे, तिथं गेलो आम्ही आणि तिथं गेल्याच्यानंतर लक्षात आलं की आपली बॅग पडली. आम्ही लगेच रिटर्न आलो पण आम्हाला काही ते बॅग मिळाली नाही. तेवढ्यात आम्हाला असं आठवलं की त्या बॅगमध्ये माझ्या मिसेसचा मोबाईल आहे म्हणून आम्ही त्या मोबाईलवर कॉल केला असता हे जे धीरज भाऊ आहे त्यांच्या भावाने ते कॉल उचलला. त्यांनी सांगितलं की ही बॅग आम्हाला मिळाली आणि आम्ही आता ही चेक केली पण याच्यात भरपूर पैसे दिसत आहे, कॅमेरा दिसत आहे, लॅपटॉप दिसत आहे, हे भरपूर महत्त्वाचे कागदपत्र दिसत आहे. तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये देत आहोत. पण मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या अंबिकानगरमधला जावाई आहे अतुल भोयरचा, तर ही बॅग माझी आहे आणि तुम्ही शहानिशा करून ते बॅग मला देऊ शकता पोलीस स्टेशनमध्ये जायच्या आधी. तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि ते त्यांच्याकडे आले आणि त्यांना विश्वास पटला. मी माझे डॉक्युमेंट, माझे चेक, माझा पासपोर्ट सगळ्या प्रकारचं मी त्यांना ओळख दिली, कॅश सांगितली. त्यांनी मला दाखवल्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये सगळं जशाच तसं होतं आणि ती बॅग त्यांनी माझ्याजवळ सुपूर्द केली. म्हणून त्यांचा एक छोटासा सत्कार म्हणून आम्ही त्यांना इथं बोलावून घेतलं आणि त्यांचा सन्मान केला. त्याबद्दल त्यांनी जे आमच्यावर जे कष्टाचं आमचं जे कष्टाने जे कमावलेली पुंजी होती ते खरोखरच आमच्यासाठी आज खूप महत्त्वाची आहे. त्यांनी जर आज आम्हाला दिले नसते तर आज खरंच आमचे हाल झाले असते, कारण किती कष्टानं आम्ही कमावलेलं होतं ते. तर त्यांचे धन्यवाद मानतो आम्ही की त्यांनी आम्हाला आमचे जे एवज होता, जे आमचा मुद्देमाल होता त्यांनी दिला, त्याबद्दल धन्यवाद त्यांचे.